कुमार करजगी याने 6 जुलै 2026 रोजी पत्रकार परिषद घेऊन जुनी मिलची जागा 122 नागरिकांना 20 जुलै रोजी देणार, ही जागा कोर्टातून उमा सहकारी संस्थेत मिळाली असल्याचे व कुमार करजगी याने जुनी मिल ट्रस्टच्या माध्यमातून कामगारांना न्याय दिला अशा अनेक अफवा व खोट्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये व आपली फसवणूक करून घेऊ नये. 1988 साली जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समितीची स्थापना कुमार करजगी याने केली होती व 1100 सभासदांकडून 9,36 लाख रुपये कोर्टात जमा करून जुनी मिलची 137 एकर जागा 1996 ते 98 दरम्यान ट्रस्टला ताब्यात मिळाली आहे. या जागा जुनी मिल कंपाऊंड, मुरारजी पेठ, उमानगरी, यशनगर, एसटी स्टँड समोरील धरमसी लाईन, कंबर तलावाजवळील मोतीबाग अशा 5 ठिकाणी आहेत. ती घेताना बिल्डर शरद मुथा याला संस्थेचा नॉमिनी दाखवले होते आणि पुढे 1998ला त्याची बोगस उमा सहकारी संस्थेच्या नावे नोंद केली होती. नंतर शरद मुथा, कुमार करजगी, लक्ष्मी करजगी, विनीता नागेश करजगी, यशराज नागेश करजगी, सुरेंद्र कर्णिक यांनी या जागेचे कोणतेही अधिकार नसताना खोट्या कागदपत्रांवर विक्री करारपत्र केल्यामुळे 2017मध्ये कुमार करजगी, शरद मुथा व सुरेंद्र कर्णिक या तिघांवर गुन्हे दाखल होऊन ते जामिनावर बाहेर आले आहेत. यातील शरद मुथा याने नंतर आत्महत्या केली. 2001 सालापासून कुमार करजगी आणि त्याच्या संचालक मंडळास जुनी मिल जागेचे कोणतेही व्यवहार करू नयेत असे धर्मादाय आयुक्त आणि विविध कोर्टांचे आजपर्यंतचे अनेक आदेश झाले आहेत. जुनी मिल जागा, जुनी मिल ट्रस्टमध्ये कुमार करजगी व उमा सहकारी संस्थांचा कोणताही संबंध नाही. कुमार करजगीने आमच्या ट्रस्टने भरलेल्या पैशातून कामगारांची देणी देताना प्रचंड मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून सर्व कामगारांची फसवणूक केली आहे आणि कोणतेही अधिकार नसताना जुनी मिलमधील जागा देतो अशी 1988 सालापासून खोटी आश्वासने देत फसवणूक केली आहे. ट्रस्टच्या जागेवर बोगस कागदपत्रांद्वारे स्वतःच्याच के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, के असोसिएट्स अशा अनेक फर्म नवे जुनी मिल ट्रस्टच्या सभासदांची आणि अनेक बिल्डर लोकांची कोट्यवधींची फसवणूक केली आहे. जुनी मिलची जागा फक्त ट्रस्टच सभासदांना देऊ शकते. ट्रस्टने उड्डाणपुलासाठी आणि रेल्वेसाठी जागा दिलेली आहे. कंबर तलाव येथील पत्रकार भवन चौकात ट्रस्टच्या व ट्रस्टने फ्लायओव्हरसाठी दिलेल्या जागेवर अतिक्रमण होऊन यशराज चौपाटी, यशराज मोटर्स, जुनी मिल कंपाऊंडमध्ये यशराज लॉन्स असे अनेक अवैध व्यवसाय सुरू आहेत. कुमार करजगीच्या खोट्या अफवांवरती कोणीही विश्वास ठेवू नये व आपली फसवणूक करून घेऊ नये असे आवाहन जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समितीचे सचिव डॉक्टर संदीप आडके यांनी केले आहे. जागा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल की जुनी मिल बेकार कामगार वारसदार जनहित संघर्ष समिती ह्याच्यामध्ये उमा सहकारी संस्थेचं किंवा कुमार करजगीचा काडी मात्र संबंध नाही आहे. ज्या जागा दिल्यात हे त्याची ताबा पावती, इथं माझी सही आहे. सचिव जुनी मिल बेकार कामगार वारसदार जनहित संघर्ष समिती देताना 10/7/2024. या फ्लायओव्हरचा जो ताबा दिलेला आहे तो आमच्या संघटनेतर्फे मी दिलेला आहे. याचा अर्थ या जागेचे मालक ही आमची ट्रस्ट आहे, कुमार करजगी किंवा उमा सहकारी संस्था नाही. पण आज आपण जे काही ह्या फ्लायओव्हरच्या नावाने ज्या काही बातम्या ऐकतो आणि वाचतो की मागच्याच आठवड्यामध्ये एक मीटिंग झाली आणि ते प्रवीण सिंग परदेशी जे ह्याचे आपल्या चीफ मिनिस्टर साहेबांचे आर्थिक सल्लागार आहेत आणि ते मित्र. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.